नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? छानच असाल नक्कीच. आज आपण अतिशय हृदयस्पर्शी अशी एक कविता इंदिरा संतांची सांगावा नावाची ऐकणार आहोत. त्यातला अर्थ पण मी थोडं सांगणार आहे, कारण कविता वाचल्यानंतर आपल्याला असं वाटतं की हे माहेरसाठी लिहिलं आहे का काही कवयित्रीने, परंतु तसं नाही आहे. अतिशय दुःख एकटेपणाने सोसलेलं आहे इंदिरा संतांनी. अतिशय लढा दिलेला आहे आयुष्याशी, कारण नारायण संत खूप लवकर त्यांच्या आयुष्यातून निघून गेले आणि एकट्या बाईला परत मुलं, संसार, 4 पैसे मिळवणं हे किती जिकिरीचं असतं आणि शेवटी मग माणूस कंटाळून जातो. आणि मग तो काय म्हणतो ते या कवितेमध्ये आहे बघा. किती धाडला सांगवा, किती धाडला सांगवा, मला येऊन या न्यावे. किती धाडला सांगवा, मला येऊन या न्यावे. चोळामोळा झाला जीव, किती त्याला शिणवावे. चोळामोळा झाला जीव, किती त्याला शिणवावे. म्हणजे मी किती निरोप पाठवते तरीसुद्धा मला घेऊन जात नाही आणि हा जीव माझा कसा झाला आहे, कंटाळला आहे अक्षरशः. म्हणजे खूप थकून गेले मी तनाने आणि मनाने, आणि आणखीन त्या जीवाला मी किती त्रास देऊ. म्हणून कवयित्री म्हणतात की किती धाडला सांगावा, मला येऊन या न्यावे. चोळामोळा झाला जीव, किती त्याला शिणवावे. किती पाहिली मी वाट असे सांगावे धाडून, किती पाहिली मी वाट असे सांगावे धाडून. केली कितीदा तयारी सारे काही आवरून. म्हणजे मी किती वाट पाहते की मला येऊन घेऊन जा. सगळी तयारी केली मी निघायची, आता कंटाळा आला आहे मला ह्या आयुष्याचा. सगळं काही आवरून ठेवलं आहे मी, आता माझं मन कशातच गुंतत नाही. अंगणात सम्मार्जन, दारास तेज तोरण. सारविल्या भुईवरी स्वस्तिकाचे रेखाटन. सारविल्या भुईवरी स्वस्तिकाचे रेखाटन. अंगणात सम्मार्जन, दारास तेज तोरण. सारवल्या भुईवरी स्वस्तिकाचे रेखाटन. अंगणामध्ये सडा संमार्जन केले, तोरण लावले, सारवलेल्या अंगणावरती स्वस्तिकसुद्धा रेखाटले. म्हणजे असं काही नाही की निघायचं आहे म्हणून हे चुकीच्या गावाला जायचं आहे, तर तसं नाही. स्वागतच आहे त्या सगळ्या गोष्टींचं मला नेणाऱ्या, किंवा मी जिथं जाणार आहे त्या गावाला माझ्या. कारण हे गाव माझं नाही आहे, इथं मी काही काळासाठी आलेले. आता सगळं भोगून झाले, आता फक्त मला जायचं आहे. चुलबोळ की बाहुल्या दडपिल्या पेटाऱ्यात. लख लख सारे काही निघायच्या तयारीत. लख लख सारे काही निघायच्या तयारीत. म्हणजे जो काही संसार आहे, जे काही नाती आहेत, जवळच्या गोष्टी आहेत की ज्याच्यापासून आपण लवकर लांब जात नाही, ते सगळंसुद्धा मी काय केले तर मनातल्या पेटाऱ्यामध्ये. आता दडपिल्या पेटाऱ्यात म्हणजे काय, तर माझ्या मनाच्या कप्प्यामध्ये, किंवा मी आता ते सगळं दडपून टाकले, पूर्ण मी त्याच्यापासून अलिप्त झाले. लख लख सारे काही निघायच्या तयारीत. म्हणजे आता सगळं आवरून झाले आणि मला अक्षरशः म्हणजे माहिती आहे की हो आता जायचंच आहे आपल्याला. आता नको आहे हे सगळं, नको हा मोह, नको हे नाती, नको हे संबंध. फक्त मला आता माझ्या गावाला जायचं आहे. कसा नसेल पोहोचला एक सांगावा येथून. कसे नसेल ठाऊक इथे मोजते मी क्षण. कसे नसेल ठाऊक इथे मोजते मी क्षण. तर एवढा मी सांगावा पाठवला आहे तरीसुद्धा कसं काय पोचलं नाही बरं? कसं काय ठाऊक नसेल त्या ईश्वराला, त्या परमेश्वराला की मी इथं क्षण मोजते की मला कधी घेऊन जाशील म्हणून, आणि तो सांगावा कसा काय पोचला नाही. दक्षिणेच्या झंझावाता कधी येणार धावून. दक्षिणेच्या झंझावाता कधी येणार धावत. दक्षिणेच्या झंझावाता कधी येणार धावत. माझे मातीचे घर कधी घेणार मिठीत. माझे मातीचे घर कधी घेणार मिठीत. आता कवयित्रीच्या मनामध्ये काय आहे ते आपल्याला माहीत नसतं, परंतु इथं एक शब्द आहे दक्षिणेच्या झंझावाता. आणि दक्षिण दिशा ही आपण कशासाठी मानतो, तर मृत्यूलोकाची दिशा किंवा यमराजाची दिशा किंवा पितृलोकांची दिशा असं आपण समजतो. म्हणून या कवितेचा अर्थबोध मी असा लावलेला आहे, दक्षिणेच्या झंझावात. आणि मृत्यू हा काय प्रत्येकाला सुखी नसतो, झंझावात असतो, तो वादळ असतं ते एक आपल्या आयुष्यातलं, म्हणून शब्द वापरला आहे असं मला वाटतं. दक्षिणेच्या झंझावाता कधी येणार धावत. कधी येशील तू धावत. माझे मातीचे घर. अरे काही उपयोग नाही ह्या आयुष्याचा. जे पंचमहाभूतातून तयार झालेला हा देह शेवटी पंचमहाभूतातच विलीन होणार. माझे मातीचे घर कधी येणार, कधी घेणार मिठीत. माझे मातीचे घर कधी घेणार मिठीत. तू मला, हे माझं जे देह आहे, हे माझं जे आयुष्य आहे, हे सगळं मातीचं घर आहे. एकदा कोसळलं की कोसळलंच. त्याच्यामुळं हे घर कधी मिठीत घेणार आहेस तू, मला तुझ्या कधी जवळ घेणार आहेस
असं कवयित्री म्हणतात. अतिशय म्हणजे हृदयाला स्पर्श करणारी ही कविता आहे. अतिशय म्हणजे खूप गर्भित अर्थ आहे याच्यामध्ये. मी माझ्या पद्धतीने लावला आहे. आता मलाही माहिती आहे नेमकं त्यांच्या मनामध्ये काय आहे, पण हा माझ्या पद्धतीने लावलेला अर्थ आहे. कसं वाटली तुम्हाला कविता? आवडली का? आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.